सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरामध्ये दाखल। भारताने रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती। मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी। इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल। सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा। इतर देशांच्या तुलनेत भारताची तयारी भक्कम। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या। पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश। सूत्रांची माहिती। दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली। आपण गंभीर परिस्थितीला सामोरं जातोय। सरकारने तातडीने पावलं उचलावीत। राहुल गांधी यांचं आवाहन। गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन। सिलेंडर आणि चूल मांडून आंदोलन। राहुल गांधी प्रियंका गांधी आंदोलनामध्ये सहभागी। सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी। गॅस संकटावर लोकसभेमध्ये दुपारी 4:30 वाजता चर्चा होणार। राहुल गांधींच्या प्रश्नावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी उत्तर देणार। देशात इंधन तेलाची समस्या आणखी वाढू शकते। राहुल गांधींकडून भीती व्यक्त। मुंबईमध्ये इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क। पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेल्सना गॅस व्यापार 20% कमी करण्याच्या सूचना। हॉटेल व्यवस्थापनाकडून देखील तातडीने उपाययोजना सुरू। गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे, पुण्यातील काही हॉटेल्स, कॅटरर्स बंद। छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। विधान भवनाला आलेला धमकीचा ईमेल बोगस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। सर्वोच्च सभागृहाला उडवण्याची धमकी आल्याच्या वृत्तामुळे प्रशासनाची मात्र ताळांबळ। चांदीच्या किमतींवर देखील परिणाम। सोन्याच्या दरामध्ये 1100 तर चांदीच्या दरात 7,000ची घसरण। सोनं 1,64,285 रुपये प्रति तोळा। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी। तालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर हे प्रकरण सुनावणीसाठी होतं। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका। 21 कोटी भरण्यासाठी 2 आठवड्यांची शेवटची मुदत। अन्यथा दंडात्मक कारवाईसह सक्तीची वसुली केली जाणार। मध्य रेल्वेकडून 176 समर स्पेशल गाड्यांचं वेळापत्रक जाहीर। उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या। मुंबई पुण्याहून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी विशेष फेऱ्या। नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार। वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। कमाल तापमानामध्ये 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज।